नमस्कार, आपण पाहत आहात मी मराठी क्रांती न्यूज। आपण आज आलो आहे जामनेर तालुक्यातील मेगाव या ठिकाणी। येथे 10 दिवसीय महिला शिबिर आयोजित केलेलं होतं आणि या शिबिराला संबोधित करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस सुशील कुमार हिवाळे आहेत। आपण जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया। जय भीम, जय संविधान। आज मेहगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत तालुका शाखा जामनेर महिला विभागाच्या वतीनं 10 दिवसीय महिला धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्याचा सांगता समारोह या ठिकाणी संपन्न झाला। 10 दिवस भारतीय बौद्ध महासभेच्या महाराष्ट्र राज्याच्या संघटिका वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका आदरणीय लताताई अरुण तायडे यांनी 10 दिवस या प्रशिक्षण शिबिराला संबोधित केलेला आहे। हा प्रशिक्षण वर्ग त्यांनी या ठिकाणी यशस्वी केला। एकूण 20 ते 25 महिलांची उपस्थिती या प्रशिक्षणाला होती। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जी काही 24 शिबिरं घेतली जातात त्यापैकी महिला उपासिका शिबिर हा एक त्यातला भाग आहे। आणि आज या ठिकाणी या छोट्याशा गावामध्ये या छोट्याशा गावातल्या धम्म भगिनींना आपला धम्म परिपूर्णरित्या समजून सांगण्यासाठी एकूण 17 ते 18 विषयांची मांडणी या शिबिराच्या माध्यमातून केल्या गेली। त्याच्यामध्ये प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा या समाजासाठी या देशासाठीचा त्याग असेल, बाबासाहेबांचं हे राष्ट्र उभारणीसाठी केलेलं योगदान असेल, या सर्व विषयांची मांडणी करत असताना व्यसनाधीनता असेल, त्यानंतर अंधश्रद्धा असेल, याचे दुष्परिणाम समाजावर काय होतात, म्हणजे अंधश्रद्धेपासून व्यसनापासून हा समाज दूर कसा जाईल आणि एक चांगला नागरिक कसा घडवता येईल हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन या महिलांमध्ये रुजवणे, अंधश्रद्धेला थारा न देता आपण वैज्ञानिक भूमिकेतून जीवन जगलं पाहिजे ही भूमिका या शिबिराची असते। आणि त्या पद्धतीची मांडणी आमच्या आदरणीय केंद्रीय शिक्षिका लताताई तायडे यांनी केलेली आहे। आणि आज सांगता समारंभामध्ये आम्ही आमच्या संस्थेच्या प्रोटोकॉलप्रमाणे ज्या प्रशिक्षित महिला प्रशिक्षणार्थी महिला होत्या त्यांचे मनोगत सुद्धा या ठिकाणी ऐकलेले आहेत। खूप चांगल्या पद्धतीचं मनोगत या प्रशिक्षणार्थींनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। त्यांच्यामध्ये काय बदल झाला तो 10 दिवसानंतर जो झालेला बदल आहे तो आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेला आहे। आणि नक्कीच मला अपेक्षा आहे की या शिबिरातून प्रशिक्षित झालेल्या आमच्या माता भगिनी नक्कीच या देशाच्या प्रगतीसाठी, या समाजाच्या प्रगतीसाठी त्या लाभदायी होतील अशा पद्धतीचं हे शिबिर यशस्वी झाले। मेहगाव येथील सर्व उपासक उपासिका तरुणांचे मी आभार मानतो की त्यांनी हे सुंदर असं शिबिर या ठिकाणी यशस्वी केलेलं आहे। त्याबद्दल सर्वांना मी मंगलकामना व्यक्त करतो। जय भीम। या ठिकाणी जिल्हा सचिव पर्यटन विभाग सुद्धा आहेत, वसंतदादा लोखंडे। आपण जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया। आज आपल्या या मेहगाव तालुका जामनेर या धम्मनगरीमध्ये जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अंतर्गत जामनेर तालुका शाखेच्या वतीनं आज या गावामध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर आज त्या दिवसापासून 10 दिवसाचं धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। त्याचा सांगता समारोप या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शिका महिला विभागाच्या राज्य संघटक आदरणीय वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका लताताई तायडे यांनी या शिबिराला 10 दिवस या ठिकाणी प्रशिक्षण दिलं। आणि खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध महासभा हा संस्कार घडवण्यासाठी म्हणजे माणसं घडवण्याचा कारखाना आपण ज्याला म्हटल्या जातो, तर या कारखान्यामध्ये हे प्रशिक्षणार्थी अगदी तन मन धनापासून अतिशय आपल्या मनोभावे त्यांनी या धम्माबद्दल नितांत श्रद्धा ठेवून या ठिकाणी हे शिबिर या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे। या ठिकाणी खरं म्हणजे या जामनेर तालुक्यामध्ये धम्म प्रशिक्षण शिबिर जवळपास 10 शिबिर या ठिकाणी होत आहे आणि याचे चांगले परिणाम या ठिकाणी या समाजाला दिसू लागलेले आहे। कारण प्रत्येक कुटुंबाला ही संस्काराची गरज आहे। व्यक्ती हा कुटुंबामध्ये संस्काराने वाढतो आणि ते संस्कार जर धम्मावर आरूढ असतील, ते धम्मशिस्त जर त्याच्यामध्ये असेल, जी आचारसंहिता धम्माची आहे
त्या पद्धतीने जर आपण या ठिकाणी विनयाला अनुसरून जर आपण या ठिकाणी आपलं मार्गक्रम केलं तर निश्चितच आपल्या कुटुंबाचं, परिवाराचं, गावाचं या ठिकाणी कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. हीच भावना ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून होत आहे. यासाठी मेहगावचे बौद्ध उपासक, उपासिका आणि आमच्या जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्षा आदरणीय प्रियंकाताई आहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्याच्या अध्यक्षा मनीषाताई लोखंडे आणि खरं म्हणजे या जामनेर तालुक्यामध्ये ज्यांचं खऱ्या अर्थानं आम्हाला मार्गदर्शन अपेक्षित असतं ते जळगाव जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय संघटक सुशीलकुमार हिवाडे यांचं या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन या ठिकाणी होत गेलं. या तालुक्याचे क्रियाशील तालुकाध्यक्ष चंद्रकांतजी इंगडे यांची संपूर्ण कार्यकारिणी म्हणजे महिला विभाग असेल, पुरुष विभाग आहे, हे दोघंही एकत्रितरित्या या ठिकाणी या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी उचललेलं हे एक पाऊल आहे आणि त्या दिशेने आता समाज या ठिकाणी वळतो आहे. याचा सार्थ अभिमान या ठिकाणी होतो आहे. या ठिकाणी 10 दिवसासाठी प्रशिक्षण देण्यासाठी ज्या ताई आलेल्या होत्या, लताताई तायडे, वरिष्ठ प्रशिक्षित केंद्रीय शिक्षिका, आपण जाणून घेण्याच्या प्रतिक्रिया. ताई, आपण या गावामध्ये आज 10 दिवसापासून मुक्कामाला होता आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी महिलांना प्रशिक्षित करण्यात आलं. आपण सांगू इच्छिता आपलं मनोगत आपण व्यक्त करू शकतो. आम्ही 26 तारखेपासून म्हणजे 10 दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आणि त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती. या ठिकाणी ज्या महिला होत्या, प्रामुख्याने ह्या वाड्यातल्या सगळ्याच महिला, आणि ह्या महिलांना अगदी व्यवस्थितपणे त्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. महत्त्वाचं म्हणजे की त्यांना जे जे मी सांगत होते, जे जे शिकवत होते ते अगदी मन लावून ते ऐकत होता. आणि मला आपली अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या वेळेत त्या आणखीन प्रगत होतील आणि ह्या गावामध्ये जास्तीत जास्त कसे कार्यक्रम घडतील. कारण ही संस्था आमची मातृसंस्था आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली संस्था. म्हणून ह्या संस्थेच्या माध्यमातून ह्या महिला कार्य करतील अशी मी अपेक्षा करते. आणि महत्त्वाचं त्यांना हे सांगते की जे जे आमचे महापुरुषांच्या जयंती आहे, जे जे महापुरुष स्मृती दिवस आहे ते ह्या विहारामध्ये ते साजरे करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते. आणि या ठिकाणी थांबते. नमो बुद्धाय, जय हिंद. ताई, आपण 10 दिवस झाले या गावामध्ये मुक्कामाला आहेत. आपण या गावाबद्दल काय सांगू इच्छिता? मी 10 दिवस या गावाला मुक्कामी होते, पण मला गावाचा काय अनुभव आला तुम्हाला? या गावाचा असा अनुभव आला की मला असं वाटत होतं की मी माहेरामध्ये आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्ती माझी काळजी घेत होता, खाल्लं का पिल्लं का यापासून, जेणेकरून संजय निकम यांच्या घरामध्ये मी होते आणि त्यांनी एवढी काळजी घेतली. म्हणजे सांगायचं मला असं, एक मोठी बहिणीप्रमाणे माझं आंघोळीचं पाणीसुद्धा ते रोज उतरून देत होते. म्हणजे याच्यापेक्षा आणखीन काय त्याची स्तुती सांगावी. किंवा मला हेच म्हणायचं आहे की माहेर आहे हे, आणि माहेरामध्ये राहण्याचा आनंद हा वेगळा आहे. असं वाटतं आईवडील गेल्यावर कोणी नसतं कोणाचं, पण इथे जाणवलं मला की आईवडील गेल्यावर सुद्धा माझे भाऊ इथे आहे आणि त्यांनी खरंच माझी परिपूर्ण काळजी घेतली. आणि ह्या गोष्टीचं मला कधी असं म्हणजे त्या गोष्टीचं असं वाटलं नाही की माझे आईवडील नाही, कारण आईवडिलांपेक्षा जास्त त्यांनी मला या ठिकाणी प्रेम दिला ह्या माहेरामध्ये. हा माझा अनुभव. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सुद्धा प्रियंकाताई आहेरे आहेत. आपण जाणून घेण्याच्या प्रतिक्रिया. सर्वांना जय हिंद. आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा अंतर्गत जामनेर तालुक्याच्या वतीने या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय मनीषाताई लोखंडे यांच्या अतिशय परिश्रमाने या ठिकाणी 10वं शिबिर संपन्न होत आहे. शिबिराचं समारोपीय आता ह्या शिबिराचं नियोजन काय करण्यात आलं आम्ही 26 जानेवारीला. कारण की 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिवस हा निवडला होता. कारण की प्रजासत्ताक हे कोणामुळं, तर संविधान कोणामुळं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळं. तर हे संविधान दिन आम्ही का निवडलं, तर याचं एक कारण आहे. हे
सर्व एकाच सांगत आहेत. कोणती जाती धर्माचा कसा भेदभाव नाही आहे, लिंग वंश म्हणजे कसलाही भेदभाव नाही करता बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे. आणि या संविधानाचं दिन प्रजासत्ताक दिन निवडून आम्ही ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि अतिशय महिलांचं मनोगत ऐकून खूप आनंद झालेला आहे की महिलांना ह्या हे धम्मबीज आहे जे बाबासाहेबांचे बापाचा बाप बाबासाहेब आंबेडकर या बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा स्थापना केली आहे. हे संस्था ही अतिशय महत्त्वाची आमच्या बापाची ही संस्था ओपन केली आहे. आणि या धम्म संस्थेमुळे महिला पुरुष आणि अनेक जे बालसंस्कार रुजवायला पाहिजे धम्मबीज ते या ठिकाणी केंद्रीय शिक्षिका रुजवत असतात. या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शिका महाराष्ट्र संघटक त्या वरिष्ठ अशा केंद्रीय शिक्षिका ज्या भारत देशामध्ये संपूर्ण देशामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. निश्चितच हे शिबिर मी सांगते की 100% हे शिबिर संपन्न झालेलं आहे. आणि महिलांच्या मनोगतांनी त्यांनी सांगितलं की आम्ही पुढचं जे कार्य करू ते धम्म बाबासाहेबांची संस्थाला एकनिष्ठ राहून आम्ही पुढचं कार्य करू. आणि त्यांच्या धम्म कार्यासुद्धा या ठिकाणी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते, मंगल कामना करते. तिथेच आमचे जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात, लवकरच घेऊन येत आहोत अपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर.